जो माणूस परिवार, समाज, देश धम्माच्या दिशेने जाईल त्याचे कल्याण आहे. धम्म आपल्या दारी भाग 43 दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी हरकिसन हटवार दादा यांच्या घरी वाठोडा येथे संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. संकल्पना ग्राफिनवर्ड न्यूजवर. सात 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 सात. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये सर्वांचे आपण सामूहिक फोटो घेत आहोत. ही एक ऐतिहासिक नोंद राहणार आहे. ज्यांच्या हातामध्ये धम्म आपल्या दारी या ठिकाणी सामूहिक फोटो घेत आहोत, ही ऐतिहासिक नोंद राहणार आहे. आजचा दिवस आपण भूमिपुत्र नागवंशी साक्य यांच्या घरी त्यांचा घरी आपण सर्व धम्माला घेऊन आलो आहोत. चलो बुद्ध की ओर, चलो धम्म की ओर. आणि आपण सर्व आज त्यांचा 83वा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी साजरा करतो आहोत. आपण सर्व त्यांच्यावर फुलाचा वर्षाव करूया. यानंतर त्यांचे कुटुंबियावर सर्व लोकांनी सामूहिकरित्या एकेकाने आपापली पुष्प अर्पण करायचे. सर्वांनी सामूहिकरित्या पाकळ्या करा, स्वतः पाकळ्या करा. आपापल्या फुलाच्या पाकळ्या करायचं ना, पाकळ्या करा, पाकळ्या करा, सर्व पाकळ्या करून या हळूहळू सर्वांनी दादांवर पुष्प अर्पित करा. सात 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 या आणखी फुलं दुसरी सात या दादांवर टाका. सात सात या सर्व लोक या फुलाचा वर्षाव करा, दादांवर करा. सात सात या सात सात सात. धम्म आपल्या दारी भाग 43 दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी हरकिशन हटवारदादा वाठोडेला यांच्याकडे संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत धम्मरॅली काढण्यात आली. या धम्मरॅलीमध्ये धम्मबांधवांनी, उपासक उपासिकांनी सहभाग घेतला. चलो बुद्ध की ओर तसा धम्म आपल्या दारी या अंतर्गत ही रॅलीमध्ये धम्म बांधव उपासक उपस्थित होते. धम्मरॅली पुन्हा हरकिशन हटवारदादा यांच्या घरी परत आली. त्यानंतर तिथे धम्मरॅलीचे स्वागत करण्यात आले. धम्मरॅलीच्या मार्गक्रमण करत असताना हरकिशन हटवारदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे स्वागत करण्यात आले. शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, अभिनंदन करण्यात आले. जागोजागी त्यांचे अभिनंदन बांधवांनी केले. धम्मरॅली दादांच्या घरी आल्याच्या नंतर धम्मबांधवांचे रॅलीमध्ये उपस्थित धम्मबांधवांचे उपासिकांचे स्वागत करण्यात आले, अभिनंदन करण्यात आले, पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यानंतर दादांच्या कुटुंबियांच्याही तिथे पुष्पवर्षाव करण्यात आला, अभिनंदन करण्यात आलं दादांच्या वाढदिवसाप्रसंगी. व दादांना फुलाच्या वर्षावाने चलो बुद्ध की ओर व धम्म आपल्या दारी मधील उपासकांनी, धम्मबांधवांनी त्यांचे अभिनंदन केले. संविधानाचे प्रास्ताविकेची या प्रसंगी सर्वांनी म्हटले व दादांना, हटवारदादांना धम्म आपल्या दारीचे संकल्पना ज्यांची आहे ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांनी हरकिसन हटवारदादांना पुस्तक भेट केली. समोर व्हिडिओमध्ये 3 स्क्रीनमध्ये या कार्यक्रमाच्या व्हिडिओ आहेत. डाव्या बाजूला ज्या 2 छोट्या स्क्रीन आहेत, वरील छोट्या स्क्रीनमध्ये धम्म रॅलीचे ज्या व्हिडिओ आहे, खाली धम्मचर्चा परिचय व
पुष्प अभिनंदनाच्या प्रसंगी केलेला वर्षाव धम्म उपासकांवरती व धम्म उपासकांनी हट्टवार परिवारांना अभिनंदन करत वर्षाव केला त्याचे व्हिडिओ आहे. मोठ्या स्क्रीनमध्ये ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची धम्मदेसना धम्मचर्चा आहे. बघा ग्राफिनवर न्यूज काय आहे. धम्म आपल्या दारी धम्मचर्चा परिचय. नागवंशी आणि सात्विक गुण त्यात असलेल्या व्यक्तीचा आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व त्यांचा आज जन्मदिवस साजरा केला. अतिशय मंगळोत्तम आता आपल्याला दिवस मिळालेला आहे. आजचा दिवस हा अविस्मरणीय राहील. दादांच्या वाढदिवस हा अतिशय मंगलमय राहील हीच आपण अपेक्षा करू. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी दादाचा म्हणजे भूमिपुत्र नागवंशी साक्य यांचा 82 वर्ष होऊन 83 वर्षांमध्ये पदार्पण केले. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांचे कोणी नातलग नाही आहे, नात्या गोत्यात कोणीच नाही आहे, तरी परंतु आज एवढी मोठी गर्दी त्यांच्या घरात त्यांच्या समोर आलेली आहे. एवढे मोठे लोक त्यांची सन्मानपूर्वक लोकांसमोर रॅली काढली आहे. एवढे मोठे लोक आपापली स्वतःहून शाल पुष्पहार घेऊन त्यांचा चार चौघांमध्ये घेऊन फिरत आहे. याचा मुख्य मूळ कारण काय असावं? याचा मूळ कारण आहे तो धम्म. ते धम्म जीवन जगत आहे, धम्म जीवनाला स्वीकारलेला आहे. म्हणजे जो माणूस धम्म जीवन जगतो, जो माणूस धम्म जीवनाला स्वीकार करतो, त्याला नाती गोतीची काही गरज नाही. हे सर्व या ठिकाणी आमच्या महिला किती दुरून आल्या. आमच्या प्रमिला ताई श्रीहरिनगर मधून आले. म्हणजे काही माणसं इतक्या दुरून आले की मला या धम्म रॅलीमध्ये मी गेलो पाहिजे, या धम्म रॅलीमध्ये मी सामील झालो पाहिजे आणि या धम्म रॅलीमध्ये मी जाऊन माझ्या बांधवांचा मी सन्मान केला पाहिजे. त्यामुळे या सन्मानाचा स्वतः मी प्रत्यक्षदर्शी व्हावं अशी भावना मनात निर्माण केल्या गेली आणि आज त्यांच्या दारी आपण त्यांचा 83वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो आहोत. त्या साजरा करत असताना आपण ते कशामुळे एवढे मोठे झाले, एवढी मोठी त्यांची आज लोकांमध्ये जी प्रतिमा आहे, एक वेगळी प्रतिमा आहे. म्हणजे धम्म जीवन जगणाऱ्या माणसाची प्रतिमा ही ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये निर्माण होते आणि आपल्याला त्याच्याविषयी आतुरता वाटते. कारण धम्म हा आपल्याला जोडणारा बांधव आहे. म्हणून धम्म रॅली लोकांना जिकडे तिकडे नेऊन चलो धम्म की ओर, धम्म आपल्या दारी. हे धम्म काय भानगड आहे ते सर्वांना कळलं पाहिजे. धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. या समाजाला, या देशाला पुढे न्यायचं असेल, जेव्हा हा देशांमध्ये धम्म होता तेव्हा देश जगाच्या पातळीवर उच्च कोटीचा होता. जागतिक पातळीचे लोक या देशांमुळे, या देशांमध्ये येत होती फक्त आणि फक्त धम्मांमुळे. म्हणजे धम्म असल्यामुळे हा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून जगभर प्रसिद्ध होता. या देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विदेशातून लोक भारतात यायची, कारण भारतामध्ये 23 अशा विद्यापीठ होत्या
त्या विद्यापीठांमध्ये निघणारे विद्यार्थी, जगाला मिळणारे मोठे शास्त्रज्ञ, तत्वज्ञान, मोठमोठ्या प्रकारची व्यक्ती घडणारी ही या ठिकाणची ही बुद्धभूमी आहे, ही धम्मभूमी आहे. या धम्मभूमीवर तुम्हाला माहित असेल मिलिंद प्रश्न तुम्ही वाचला असेल. मिलिंद प्रश्न, त्या मिलिंद प्रश्नांमध्ये तो विदेशातला राजा भारतात येतो आणि त्याच्या डोक्यामध्ये खूप असलेली शंका तो दूर करण्यासाठी या विद्यापीठात शिकलेला विद्यार्थी, या विद्यापीठाचा शिक्षक त्याची पूर्ण जी काही डोक्यामध्ये कल्पना असेल किंवा तो दूषित भरलेला विचार असेल त्याला पूर्ण क्लिअर करून विज्ञानवादी बनवतो आहे. म्हणून बुद्धांचा धम्म हा विज्ञानवादी आहे. कोणावर कोणत्याही प्रकारची गोष्ट घडत असताना, बोलत असताना, प्रत्यक्ष कृतीत असताना तो सांगतो की मी म्हणतो म्हणून नाही, काही म्हणतात म्हणून नाही, काही इतिहासात येत आले म्हणून नाही, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष कृतीने बघा हे नेमकं काय आहे. म्हणून बुद्धाने म्हटलं येही पश्चिमो, या बसा, ऐका, पहा, नंतरच या गोष्टीवर विचार करा की गोष्ट योग्य की अयोग्य, या गोष्टीला आम्ही स्वीकार केला पाहिजे की नाही केला पाहिजे. म्हणून आपण आले आले या ठिकाणी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सिद्धार्थ शुद्धोधन गौतमाने अशी कधीच म्हटलं नाही की माझा तुम्ही जय जयकार करा. त्यांनी म्हटले की त्या बुद्धीचा जय जय करा जी बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी, हितासाठी राहील. ज्या बुद्धीचा वापर करून तुम्ही स्वकल्याण कराल आणि जनकल्याण कराल, अशी बुद्धी तुमची विकसित होऊ द्या. ही बुद्धी विकसित होण्यासाठी तुम्हाला कायची गरज आहे, कशाची गरज आहे, म्हणून ती बुद्धी निर्माण करणारी माणसं या समाजात निर्माण करा. कारण देशाला सुजलाम सुफलाम देश बनवायचं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी म्हणतो की बुद्धीचा विकास करा. जी जी माणसं या दिशेने आली त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. जी जी माणसं या दिशेला नाकारली, यथावता धम्म धरुया होता बहुभासती, योच अंबंपी सुत्वानं कायन मस्सती. फक्त बोलून चालू नाही चालत, धम्म हा कृतीतला आहे. जो जो माणूस प्रत्यक्ष कृतीत किती शिकला आहे, किती मोठ्या डिग्री आहे, किती रंगाने दिसतोय, दिसण्यापेक्षा त्याच्या कृतीत किती तो धम्म जीवन जगतो आहे, त्यामुळे त्या माणसाची कीर्ती असतात. भूमिपुत्र आगमनची शिक्षक त्यांचं शिक्षण अत्यंत कमी आहे. या ठिकाणी उच्च कोटीचे चांगले शिक्षण शिकलेली माणसं, चांगल्या पदावर नोकरी करणारी माणसं आज त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या दारी आले आहेत. हा दारी येण्यामागचं कारण काय? की बुद्ध म्हणतात की तो माणूस शीलवान असावा, चरित्रवान असावा. त्या चरित्रासाठी त्याला खूप मोठ्या शिक्षणाची गरज नाही, खूप मोठ्या धनसंपत्तीची गरज नाहीये, परंतु तो शीलवान असावा. बुद्धांमध्ये शीलांना खूप मोठं महत्व आहे. बुद्ध होणे म्हणजे काय होणे? शीलवान होणे, चरित्रवान होणे, गुणवान होणे. म्हणून आपण या ठिकाणी आल्याबरोबर आपण त्रिशरण, त्रिरत्नाला वंदन केलं आणि पंचशील घेतलं. त्रिरत्नाला वंदन केल्यानंतर म्हटलं की अशी बुद्धी विकसित होते ज्या बुद्धीचा माझा आणि माझ्या समाजाचा कल्याण होईल, माझ्या कुटुंबाचा कल्याण होईल आणि ही कल्याणी भावना इतरही बघतील आणि त्याच्या मनामध्ये तो भाव निर्माण होईल की हा माणूस अशा कोणत्या मार्गावर चालतोय, कोणत्या मार्गात जाऊन याच्या जीवनात बदल झालेला आहे, तो मार्ग मला पण स्वीकारू द्या, ही भावना त्याच्या मनात निर्माण व्हावी. हे निर्माण होण्यासाठी सर्व भावांची गरज आहे. म्हणून आपण सर्व एक दुसऱ्याचे भाऊ आहोत. म्हणून भावाच्या दारावर जाणे, भावाची समस्या समजून घेणे, म्हणून लोक धम्माला आपल्या दारी घेऊन आले. भाऊ भाऊ जवळ असूनही आपण एक दुसऱ्याला ओळखत नाही, एक दुसऱ्याकडे जात नाही, एक दुसऱ्याकडे कोणत्याही प्रकारचे रस्त्यावर भेटलो तर, विहारात भेटलो तर फक्त आपण जयभीम घालतोय. बाबासाहेबांनी सर्वांवर जबाबदारी दिली आहे. प्रत्येक बौद्ध आणि दर रविवारी विहारात गेलंच पाहिजे. आज आपण स्वतःला बौद्ध आहो की समजा, स्वतःला चेक करा मी बौद्ध आहे का, आणि बौद्ध असेल तर मी विहारात किती जातात, मी विहारात जात नसेल तर मी बौद्ध नाही याची मला चेक करले पाहिजे. वारंवार मला तपासणी केली पाहिजे की मी बौद्ध आहे का. म्हणून आज धर्माची ही गरज पडली की आपले लोक विहारात जात नाही, विहारात तुमच्या घरी आहेत. आज जी लोक आली ही विहारातली लोक आहेत. विहारांमध्ये जे प्रबोधन, जे मार्गदर्शन, विहारात जी भेटीगाठी होतात ती भेटीगाठी घेऊन आज हे लोक तुमच्या दारापर्यंत आली आहेत. कारण या माणसांना चिंता आहे की माझ्या बांधवांचा हा कल्याण होऊ नये, माझ्या बांधवाचा कल्याण व्हावं, म्हणून तो आमचा कल्याणी मित्र व्हावा. बुद्धांचा मांडणारा हा कल्याणी मित्र असतो. म्हणून आपण सर्वांचे कल्याणी मित्र होऊ या नात्याने आपण या ठिकाणी आलो आहोत. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये धम्माविषयी आत्मीयता निर्माण करणे, धम्माच्या दिशेने जाणारी माणसं किती चांगली असतात हे त्यांच्या दृष्टीत पडावं.
धम्माला मांडणारी माणसं किती चांगले बोलतात हे त्यांच्या श्रवण कक्षेतून त्याच्या कानी पडावं आणि त्याला आत्मसात व्हावं आणि त्यांनी बुद्धांचं साहित्य धम्माचं साहित्य वाचताना त्याच्या मनामध्ये मंगल भावना निर्माण व्हावी. आपण सर्व मंगल मैत्री करतोय. मित्र आणि मैत्रीमध्ये फरक आहे. मित्र हा माणूस नेहमी स्वार्थाने दडलेला असतो. माझा स्वार्थ काय असेल तर तू त्याच्यापर्यंत जाऊ. त्या रॅलीमध्ये गेल्याने काय फायदा आहे? तिथे गेल्याने काय नुसतं जातात येतात फिरतात. रॅलीमध्ये येणारी माणसंही कोणालाही कोणत्याही प्रकारचं आर्थिक लाभ मिळत नाही, परंतु मानसिक लाभ मिळतो आणि माणसाला जोडण्याची शक्ती मिळतो. ही आपल्या या रॅलीमध्ये फायदा आहे. पण प्रत्येक व्यक्ती जर तो त्या फायद्याची वाट पाहत असेल तर तो मित्र आहे. आणि जो कोणत्याही प्रकारची फायदा न पाहता मला दिलं पाहिजे मी दिलं पाहिजे ही भावना असेल तो मैत्री आहे. मित्र आणि मैत्री मधला फरक आहे. मैत्री ही नेहमी माणसाला सातत्याने वृक्ष हा मैत्री देतो आहे. नदी नाले वृक्ष आपल्याला नेहमी आपल्यासाठी मैत्री करतात. झाडांनी म्हटल्याने माझ्याकडे झाडाखाली बसणारा हा माझा दुश्मन आहे, हा मला पाणी न देणारा आहे, हा माझी गाडी कापणारा आहे, हे मला इजा करणार आहे अशी कधी वृक्षाने असं म्हटलं नाही. वृक्ष हा निसर्ग आहे. आणि या ठिकाणी जे आलोय बाबासाहेब बुद्ध निसर्ग आहे. बाबासाहेब बुद्ध हे निसर्ग असल्यामुळे जो जो माणूस या निसर्गाच्या सानिध्यात राहील त्याच्या जीवनामध्ये आतोनात बदल होईल. आज आपण पाहतो जे जे लोक बाबासाहेबांना मानतात त्यांच्या जीवनामध्ये असलेला पूर्वीचा बदल आणि आजचा बदल, पूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती ही कुणामुळे? त्या निसर्गामुळे. म्हणून बाबासाहेब हे बुद्ध निसर्ग आहे. म्हणून निसर्गाचं संगोपन करणे सर्वांची जबाबदारी आहे. जशी जशी तुम्ही निसर्गाचं संगोपन कराल तसा तसा तुम्हाला निसर्ग मदत करतो. तसा हे बाबासाहेब बुद्ध निसर्ग आहे. या निसर्गाने कधीच म्हटलं नाही तुम्ही माझ्या बाबाची करा. बाबासाहेबाला आपली काही गरज नाही, आपल्याला बाबासाहेबांची गरज आहे. तर बाबासाहेब विश्वरत्न आहेत. बुद्धाला जग मांडतोय. आपल्या मांडल्याने बुद्ध जगमान्य होणार नाही किंवा बाबासाहेब जगमान्य होणार नाही. परंतु आपण जर बाबासाहेबांच्या दिशेने गेलो, आपण जर बाबासाहेबांच्या मार्गाने गेलो तर आपल्याला सुद्धा जगमान्य होण्याची फार मोठी संधी आहे. अशी संधी निर्माण करून देणारे आमचे निसर्ग आमच्या सोबतीला आहे. म्हणून वारंवार विचार करावा की या निसर्ग आमच्या सानिध्यात असताना आम्ही कोणत्याही प्रकारे. म्हणून मी प्रत्येकाने सांगितले की धम्म रॅली आमची रॅली आहे. या रॅलीमध्ये आम्ही पांढरे शुभ्र कपडे घालून आलोच पाहिजे. जर मी बुद्ध माणूस असेल, माझ्याकडे जर पांढरे कपडे नसेल तर मी बुद्ध होण्यामध्ये शंकेला दुजोरा मिळतो की मी कसा आहे, मी विहारात जात नसावं का? कारण बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा देताना सर्वांना सांगितलं की तुमची एक ड्रेस कोड असावा. म्हणून प्रत्येकाकडे पांढरे शुभ्र कपडे असावेत. धम्म रॅली जात असताना पंचशीलचा दुपट्टा असावा आणि एकच वेळ जात असताना आपण एकच दोन घेऊन जातोय. लोकांमध्ये संदेश जातोय की अशी धम्म जीवन करणारी माणसं आहेत. आता भाऊ मध्ये किती फरक असतो. एकदा काय झालं दादा, एका ठिकाणी एका गावांमध्ये चांगल्या माणसाची निवड करायची. तर भाऊ मध्ये किती फरक असतो. एकदा काय झालं दादा, एका ठिकाणी एका गावांमध्ये चांगल्या माणसाची निवड करायची. चांगल्या माणसाची निवड करायची म्हणून लोकांना म्हणाले की बाबा आपण पैकी लोकांची निवड करू. आणि निवड केल्यानंतर गावाची मंडळी म्हणाले यामध्ये इंटरेस्ट नाही. मग कोणाला घ्यायचं एखाद्या आपण जनावराला बघू. कोणी जर पशु पक्षी कोणी जर त्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर त्यांनी यावं. मग गध्याला विचारलं, घोड्याला विचारलं, कुत्र्याला विचारलं, बकऱ्याला विचारलं तर यापैकी कोणीच यायला तयार नाही. तर एक कुत्र्याला लोकांनी उभं केलं की कुत्रा इमानदार प्राणी आहे, घराचा सांभाळ करतो आहे आणि आपण एक कुत्र्याला उभं राहिला यामध्ये निवडणुकी तर याला आपण निवडून दिलं. त्यामध्ये कशी त्यांची अट टाकली की या गावापासून या नदीपासून त्या नदीपर्यंत जो सर्वात पहिले पोहोचेल तो या गावाचा मुखिया होईल. मग आता कुत्रा चपळ प्राणी होता. बाकी जेवढे काही पशु होते ते काही कोणी तयार नाही. त्यामध्ये गधा होता. गध्याला वाटलं की मला कोणी काही विचारत नाही आणि मी काही यामध्ये निवडून येणार नाही, मी काही जाणार नाही. तोही त्याच्या प्रतिस्पर्धी उभा झाला. एका ठिकाणी कुत्रा आणि दुसऱ्या ठिकाणी गधा. दोघाला 1 2 3 म्हणाले आणि दोन्ही पळायला निघाले. आता गध्याला माहित होती कुत्रा हा चपळ प्राणी आहे, कोणी कसाही पुढे जाऊ शकतो, म्हणजे माझी जी काही शर्यत आहे तो जिंकणार, मी हारणार हे गध्याला माहित होतं. तरी परंतु गधा त्या स्पर्धेत उतरला आणि कुत्रा जसा या गणीतून निघाला तर पुढच्या गणीतले कुत्रे उभे झाले. तू आमच्या गणीत आला कसा? आणि त्याला म्हणाला बाबा मी याच्यात उभा झालेला. त्या कुत्र्यांच्या समजत गेला
कसं तरी ते समजले, पुढच्या गल्लीत गेला. पुढच्या गल्लीत गेल्यानंतर पुढच्या गल्लीतले कुत्रे पुन्हा उभे झाले, तो आमच्या गल्लीत कसा आला. अशा प्रकारे तो कुत्रा जाता जाता प्रत्येक गल्लीत त्याला अडथळा येत तोपर्यंत गधा पुढे जाऊन पोहोचला. जेव्हा त्या गध्याच्या गळ्यामध्ये माळ पडते आहे, तेवढ्यात हा कुत्रा तिथे पोहोचला आणि काय वेदना करतो, काय गध्या, काय तुझ्या गळ्यात माळ पडली असती तर मला माझ्या भावाने अडकवलं नसतं. म्हणजे भावानी भावाला अडकवल्यानंतर गधा सुद्धा तिथे जाऊन बसतोय. आज देशाची स्थिती तेच आहे. मूर्ख माणसं, ज्या माणसाची कोणती लायकी नाही, परंतु आमच्या तरुणामुळे, आम्ही दुसऱ्याला दुश्मन समजत असल्यामुळे, आम्हाला भाऊ समजत नसल्यामुळे ही स्थिती आहे. म्हणून आधी मी कोण आहे माझी जाणीव मला करून घेणं महत्वाचं आहे. मी जर घरातला मुख्य आहे, घरातला भाऊ आहे, तर मला भाऊपणा जागवलं पाहिजे. मी माझ्या घरातल्या लोकांना एकत्र कसा करता येईल, माझ्या आडोशी पडोशीला एकत्र कसं करता येईल, चार लोकांना मसा कसा जोडता येईल. धम्म हा माणसाला जोडणारा संग्रह आहे. जास्तीत जास्त माणसाला कसं जोडता येईल, माणसाच्या संगतीत कसं राहता येईल, त्या माणसाच्या जीवनाला लागणारी कोणकोणती गोष्ट आहे ती त्याला पुरवणारा विचार म्हणजे धम्म आहे. मग धम्माच्या मार्गी येणारी जी माणसं असेल, आपण थेरगाथा वाचली असेल, थेरीगाथा वाचली असेल, थेर मध्ये आणि थेरीमध्ये वाचल्यानंतर पुरुष आणि स्त्रीची कहाणी तुम्हाला माहित आहे. त्या माणसाला चावला आणि साप मोठा नाग होता, तो चावल्यामुळे तो माणूस तिथेच मरण पावला. हिला वाटलं की माझा नवरा इतका वेळ झाला का नाही आला, म्हणून ती इकडे तिकडे पाहत शोधत गेली तर तिचा नवरा तिथे मेलेला अवस्थेत. पाणी गडगडाट आलेला, पूर्ण पाणी वाहत आहे, दोन बाळ आहेत, काही सामान आहेत, नवरा मरण पावला, ती रडते, काय करावं काय करावं काही सुचेना. आता काय करावं, तशाच नवऱ्याला सोडलं आणि दोन्ही मुलाला घेतलं, आपलं गाठोडं घेतलं आणि ती पाण्यातून निघाली. जाता जाता काय झालं की नदीला पूर येत होता. नदीला पूर आला तर हळूहळू पूर कमी झाला. हळूहळू कमी झाल्यानंतर त्या पुरापासून एक माणूस या तीरापासून त्या तीरापर्यंत सहज जाऊ शकत होता. आता बाईजवळ प्रश्न पडला, काही सामान आहे, दोन्ही बोर आहेत, तर काय करावं. तर त्यांनी काय केलं, जो मोठा पोरगा त्याला या काठावर बसवला आणि लहान पोराला घेऊन तू या काठापासून त्या काठावर गेली. आता गेल्यानंतर त्या काठावर छोटस बाळ, 2 महिन्याचं बाळ, त्याला कुठे ठेवावं काय ठेवावं म्हणून तिने काय केलं, एक मोठा कपडा घेतला आणि त्या कपड्यामध्ये त्याला बांधलं आणि बांधून त्या एका झाडावर असं टांगून दिलं. टांगल्यानंतर ती तिथून तशी आली. पाण्यात येता येता वरतून एक अशी धार फिरत होती. तिला वाटलं की या झाडावर काहीतरी मासाचा गोळा आहे, म्हणून ती झाडावर तो वरचा तो पक्षी तो झडप मारे. ही बाई पाण्याच्या मधोमधी आली आणि मधोमधी आल्यानंतर पाठीमागे बघितल्यानंतर ती पक्षी तो झडप मारत होता त्या मुलांना ओढण्याचा. ती तिथून हॅट हॅट असं करत आहे. आता ती हॅट हॅट असं करत इकडे दुसरा पोरगा बसला होता. तिला वाटलं आई म्हणते लवकर ये, तिला वाटलं आई लवकर ये. मग इकडे काय झालं की त्या घाईने त्या पोराला उचलून असं वर नेलं. दुसरा पोरगा येता तो आईनं बोलवलं म्हणून आला, तोही वाहून गेला. आता एक मुलगा तिसरा त्या पक्षाने उचलून गेलं, दुसरा मुलगा इकडे वाहून गेला. तशा स्थिती ती आली, काय करावं, रडता रडता घाण. नवरा मरण पावला, पती गेल्यानंतर दोन्ही मुलं लहान लहान मुलं माझ्या हातातून गेली. तशा स्थितीमध्ये ती चालली त्या गावाला. जाता जाता गावाला जाता जाता दुसऱ्या दिवशी तिला सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर ती अशा अवस्थेत होती की तिचे कपडे बरोबर नाही, तिचे केस असेच झालेले. 2 दिवसाची उपाशी बाई आणि चालली होती. रस्त्यात जाताना मग त्याला त्या ठिकाणी ज्या गावाला जात होती त्या गावांमध्ये गेल्यानंतर गुराखी भेटला आणि गुराखी म्हणतो की गुराखीला म्हणते तू कुठे चालला. तो म्हणे मी काही चालतो. तू बाई तू कुठे चालली. तर म्हणे मी अशा या व्यक्तीच्या घरी चाललेली आहे. तेव्हा तो गुराखी काय म्हणतो, काय म्हणते बाई, काल पाऊस आला, त्या पावसामध्ये तो रामू, त्याचा बायको, त्याचा पोरग हे तिघही मरण पावले. ती जळत आहे, ही त्यांची दोघांची तिघाची ही त्यांची माहितीच आहे. कारण तिचा बाप होता, तिची आई होती, तिचा भाऊ होता.
त्या पाण्यामुळे ते पाणी आल्यामुळे त्यांचं सर्व गडद झालं आणि अशा गड स्थितीमध्ये त्या मुलीची बाईची अशी अवस्था झाली, तिने अंगावरचे पूर्ण कपडे तिचे झाले गेले, अशा नेकेड परिस्थितीमध्ये फिरायचे. इथे जाय तिथे जा तिथे जा पण तिच्यावर मोठा संकट. नवरा म्हणून पावला, दोन्ही मुलं गेली, इकडे आई गेली, बाप गेला, भाऊ गेला, काय तिला काही सुचेना. सारखी एकच माझा मुलगा, माझा नवरा, माझा बाप, माझी आई कशी म्याड सारखी अंगावरचे पूर्ण कपडे तिचे गेलेली नेकेड अवस्थेमध्ये ती अशी फिरत होती. फिरता फिरता काय झालं की तथागत गौतम बुद्धांचा एक अशी धम्मदेशना चालू होती. धम्मदेशना चालू असताना बुद्धांनी सांगितलं हे समुद्र सागर आहे, या धम्मांमध्ये कोणी येऊ शकतं आणि आपलं जीवन घडू शकतं. की अशाच अवस्थेमध्ये बुद्ध धम्मदेशना देत असताना तेवढ्या ती येऊन उभी राहिली. तिच्या अंगावर कपडे नव्हते, पूर्ण नेकेड अवस्थेमध्ये बुद्धांनी आपला शेवटचा भाग काही घेतला आणि तिच्या अंगावर टाकला आणि तिला टाकल्यानंतर तिला बुद्धांनी सांगितलं की जीवन किती महत्त्वाचं, या जीवनामध्ये काय करता येतं आणि त्याला जीवनाचं सार सांगितलं. आणि ती नंतर भिक्षुणी झाली आणि भिक्षुणी होऊन आज जगमान्य भिक्षुणी पट्टाचारा ही नाव आहे. म्हणजे एका स्त्रीच्या जीवनाला रसा तळाला गेलेली स्त्री, ज्याच्या जीवनामध्ये कोणती अस्तित्व नसलेली स्त्री, त्या स्त्रीला बुद्धाच्या मार्गी आल्यानंतर त्याला जागतिक पातळीला आज आपण बुद्धाच्या नावाने तिच्या नावाने म्हणतो की भिक्षुणी पट्टाचार. ज्या पट्टाचारांच्या जीवनामध्ये जे अतोनात असे वेदना घडल्या, असोनात अशा घटना घडल्या, त्या घटना सुधरून ती आज उच्च कोटीच्या मार्गी गेली फक्त आणि फक्त धम्मामुळे. म्हणजे जो माणूस धम्माच्या दिशेने जाईल, जो स्वतःला जाईल त्याचं जीवन कल्याण आहे, जो परिवार धम्माच्या दिशेने जाईल त्याचं कल्याण आहे, जो समाज त्या दिशेने जाईल त्याचं कल्याण आहे आणि जो देश दिशेने जाईल त्याचं कल्याण आहे. असा कल्याणी मार्ग देणारा हा बुद्धांचा धम्म आहे. म्हणून धम्म कधी कोणाला आग्रह केलेला नाही, कोणावर जबरदस्ती नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांना जोडा, जास्तीत जास्त लोकांना आणा, जास्तीत लोकांना सांगा, जास्तीत लोकांचं नातं जोडा आणि आपण निसर्गासारखे त्यांना देत राहा. देण्यामुळे काय झालं की त्यांच्यामुळे ती भाव निर्माण होईल की हा माणूस असा कसा बदलून गेला. कारण पूर्वीचे महाराजचे बौद्ध ते मानत होते देवमाती चारत होती ढोर, त्यांनी नाकारला देव त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाहुणचार. पूर्वीचे महाराजचे बौद्ध मानत होते तेव्हा ते चारत होती ढोर, त्यांनी नाकारला देव त्यांच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे ऑफिसर. म्हणजे बुद्धाच्या मार्ग गेल्यानंतर आपण जीवनाला कलाटणी दिली, आज बदलून गेलो. म्हणून जे जे माणसं त्या मार्गावर त्या मार्गाने आपल्याला दिशा द्यायचं हे काम आपल्याला करायचं आहे. म्हणून असं मंगलमय काम करण्याचं काम आपल्याला ह्या धम्मामुळे आहे. म्हणून धम्म प्रत्येकाच्या दारी गेलाच पाहिजे, प्रत्येकाच्या घरी गेलाच पाहिजे. आज तुम्ही इतके लोक आलात, हे भूमिपुत्र नागोशी सांगत्याचं घर आहे असं माहित झालं. या घरात कोण राहतं, काय करतं आपल्याला कळलं. खरोखर या घरामध्ये धम्म जीवन जगतात की नाही हे कळलं. जगत असेल तर आपण त्याच्यापासून घेऊ शकतो, नसेल तर त्यांना सांगू शकतो. म्हणजे घरापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून धम्म प्रत्येकाच्या दारी गेलाच पाहिजे. प्रत्येकाने चार माणसं आपल्या दारात पडलीच पाहिजे. म्हणतात की चरचर जहा पडे बुद्ध के कमल, बुद्धांचं जिथे जिथे चर पडतो, जिथे जिथे पाऊल पडतो ते घर धन्य होतं. म्हणून बुद्ध निसर्ग आहे, निसर्गांची पाऊली ज्या ज्या ठिकाणी पडतील ते सर्व निसर्गाला वाहून नेणारी धम्म बांधव आहे. हे सर्वांना धम्म बांधव म्हटलेलं आहे. कारण प्रत्येकानं वाटतं की मी बुद्धांचं जीवन जगावं, माझ्या वाणीतून कोणताही दोष येऊ नये, माझ्या दृष्टीतून कोणताही दोष निर्माण होऊ नये, माझ्या श्रवण शक्तीतून कोणताही दोष निर्माण होऊ नये. मी कमीत कमी दोषातून मुक्त होण्याचं काम करण्याचं काम ही आपल्याला या धम्म करतोय. म्हणून आज आपण या ठिकाणी दादांच्या घरी आलो आहोत. ज्या भूमिपुत्र नागोशी सांगत्याचं दादांच्या घरी येण्यामागचं काय हेतू आहे, त्याचा मागचा एकच हेतू आहे, दादाच्या कुटुंबात संपूर्ण राहतं. दादांकडे त्याच्या कुटुंबातली मंडळी खरोखर धम्मजीवन जगत आहेत का, जगत नसेल तर त्यांना जगण्यासाठी आपण सांगावं, त्यांचा परिचय आपल्याशी व्हावं. म्हणून मी दादांना विनंती करतो की आपल्या कुटुंबियांना आमचा परिचय करून द्यावं, आपला परिचय करून द्यावं. आज तुमचा वाढदिवस आहे, आम्ही तुमचा वाढदिवस बाहेर साजरा करणार आहोत. परंतु आमची काही शिस्त आहे, आमची जी रॅली शिस्त आहे, आम्ही या रॅली कोणाच्या घरी गेल्यानंतर आधी त्याची घरामध्ये वंदना घेतोय. वंदना घेतल्यानंतर धम्माविषयी धम्म चर्चा करतोय, धम्म देशना देतोय. त्यानंतर आपण आमची धम्म पालन गाथा होते आणि धम्म पालन गाथ्यानंतर आमचा सर्वांचा परिचय होतोय.
परिचय झाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्र येऊन त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे, तो नंतर आम्ही सामूहिकरित्या त्यांचा सन्मान करतो आहे. तर आता आपण ज्यांच्या घरी आलो त्यांचा परिचय होणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही आमच्या भूमिपुत्र सांख्य यांना विनंती करतो की त्याच्या कुटुंबातील मंडळींना आमचा सर्वांचा परिचय द्यावा. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांना मी जय भीम नमो बुद्धाय. मी पहिले हरिकिशन तुकारामजी हाटवाड माझे वडील म्हणजे मांसाहारी. धान्यगंजामध्ये ते कामाला होते, परंतु त्यांनी माझ्या आईला सांगितलं की मला या गोष्टीपासून वेगळं ठेव. ते लहानपणी मला चंदन लावून द्यायचे, स्वतः पूजा करायचे, पूजा वगैरे चंदन लावून द्यायचे. आणि त्याच्यामुळं वस्तीतले लोक मला साधूभाव म्हणायचे. आता साधूभाव म्हणायचे, मी सर्वांना नमस्कार करायचा, लहान मोठे असले फिरत असताना मी नमस्कार करायचा. आणि चंदन माझ्या कपाळाला असल्यामुळं लोकांना कौतुक वाटायचं का बा त्यांच्या घरात, म्हणजे आमची वस्ती म्हणजे त्या काळची जुनी मंगळवारी, ही सगळी काही विचारू नका, तिचं नावच होतं जुनी मंगळवारी. म्हटलं म्हणजे दिल्लीवालाही घाबरत होतं. तर अशा प्रकारचं असल्यामुळं लोक साधूभाव म्हणायला लागले. तर साधूभाव म्हणायला लागले म्हणजे मी काही आसाराम बापू करू शकत नव्हतो, त्यावेळेला तशी व्यवस्थाही नव्हती. तर अशा प्रकारे मी आपलं वारकरी जीवन जगलो, वारकरी झालो. मी माझी गुरु आई आहे. सगळ्या आईनं मला जेवढं जेवण नाही केलं तेवढं ह्या मातेनं केलं. आणि हिनं सांगितलं की माझा मुलगा हा म्हणजे हमारी करणार नाही तर काय. मग असं जीवन जगता जगता वारकरी संप्रदायाचं जीवन जगता मी नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर मला माझा पोटाचा प्रश्न निपटला. त्याच्यानंतर मग मी 67 पासून फुले शाहू आंबेडकर चळवळीचा अभ्यास केला. तर त्यावेळेला मला माहीत होतं की हे जम्बूद्वीप म्हणायचे या देशाला, आणि सोन्याचा धूळ वगैरे ही जी होती, तर याचा अभ्यास करत असताना मला असं वाटलं की ह्या देशामध्ये सोनं होतं, आणि सोनं जळलं की त्याचा धूळ निघत होता. हे कशामुळं? तर बुद्ध होते. आणि मग तुकाराम वाटलं, हे सगळं वाटलं आणि मी या कामाला लागलो. आता मी कंगाल बँकेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला. 35 रुपये पगार माझ्या खिशात द्यायचा, बाकी पगार वगैरे असा होता. पण जेव्हा मी धम्मजीवन जगलो, धम्मजीवन जगत असताना आज कुठं हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही. मला 2 मुलं 2 मुली आहेत. माझ्या मुलींचं लग्न झालं, त्याही चांगल्या घरी पडल्या, आणि माझ्या सुना आहे. एका सुनाच्या नाव्यामध्ये म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला मा म्हणावं लागत नाही. उमा म्हणजे मा येते, तुम्ही नाही बी म्हणत म्हटलं तरी मा येते. ही मोठी सून माझी आपली उमा अभिजा हाटवाड. त्याच्यानंतर दुसरी सून अश्विनी कमलेश हाटवाड बाजूला आहे. तर ह्या दोनही सुना, म्हणजे इथं काही सुना नाही आहे, हे सगळं मुली आहेत आणि 2 मुलं आहेत. तर हे मुलं आता सगळ्या प्रायव्हेटमध्ये असल्यामुळं तुम्हाला आता प्रायव्हेटची काय दशा आहे आजची. त्या काळची माणुसकी होती, आता माणुसकी राहिली नाही. तर त्याच्यामुळं त्या त्रस्त आहे आणि काम करत राहतात. पण माझा आदेश मी आता पाहिलं ते आज कसं काय झालं. तर ह्या सुना, माझी मुलं, माझ्या मुलीसुद्धा चांगलं आहे. आणि हे सर्व असताना
एक गोष्ट की सहचारणी इतकी चांगली भेटली की मी या स्थितीला आलो. आज जे तुम्ही दादा म्हणता आणि जो आदर माझ्या बद्दल ठेवता त्याच्यामध्ये 80% वर कुठे आहे माझ्या घरच्या लोकांच्या. फक्त 20% मी दादाला, 20% दादाला, 80% कार्य आहे. माझी एक कल्पना वेगळी होती का बा घर कसं बनावं, मी ऑफिसर व्हावं वगैरे वगैरे ही कल्पना होती. पण माझी आई अशिक्षित असल्यामुळं आणि ते दिना काढतात माझं पोरगं. तर अशा प्रकारे तिच्यामुळं मी जरी मागं राहिलो पण माझ्या गुरु आईने माझा चांगला पालन केला आणि मी या दिशेला आलो. अशा प्रकारचं धम्म जीवन जगत असताना आज मला म्हणजे कोणाला आहे की नाही आहे भारतामध्ये, परंतु मला इतका आनंद आहे की काही विचारू नका. तो आनंद उतू जाऊ राहिला त्याच्यामुळे हे धम्मजीवन आहे. आणि धम्मजीवन जगत असताना 2 गोष्टी आवश्यक आहेत. पहिला निर्धार आणि दुसरा त्याग. बुद्धांनी सांगितलेला तत्व. निर्धार कसा असावा तर हा धम्मजीवन कृतीशील आहे. बोलणारा नाही, सांगणारा नाही, ऐकणारा नाही, कृतीशील. जो कृती करल त्याला भेटल. म्हणतात ना एका देशामध्ये हाहाकार मचवून दिला होता अंगुलीमालाने. खूप म्हणजे त्याची दहशत होती त्या राज्यामध्ये. आणि दहशत असताना अंगुलीमाल जेव्हा तथागतांच्या कानावर गेलं की हे दहशत या माणसामुळे पसरलेली आहे, सगळे घाबरू राहिले. म्हणून तथागत अंगुलीमालाकडे जायला निघाले. सर्व गाव सर्व राज्य म्हणायला लागले की तथागत तुम्ही तिकडे जाऊ नका, तो मारून टाकत. पण निर्धार होता मरायचंच आहे. आणि तथागत गेले आणि अंगुलीमालाला काय केलं हे तुम्हाला माहित आहे, काही सांगायची जरूरत नाही. त्याच्यानंतर त्याग पाहिजे. त्याग म्हणजे काय, आता आपण सर्वसामान्य जीवन जगतो, अमक खाणं तमक खाणं, इथं जाणं तिथं जाणं. पण हे जगत असताना विशेष एखादं कार्य करायचं असलं, आता समजून झाला माझ्या सवयीप्रमाणे मी 10 वाजता उठतो झोपून आणि मला 9 वाजता लग्नात जायचं आहे, तर मी 8 वाजेला उठून आपली तयारी केली पाहिजे. म्हणजे हा झाला त्याग. म्हणजे आपण काळानुरूप चाललं पाहिजे. असं नाही की मी 10 वाजता झोपतो म्हणून 11 वाजतेचा कार्यक्रम ठेवायचा, असं नाही. त्याग कशाला म्हटला तुम्हाला माहीत आहे, सगळे विकार वगैरे काढून टाकायचे. आणि माझी कल्पना आहे की ह्या सगळं 100% 85% समाज सोडला आणि 11:30 मध्ये बी आपणच होतो. 11:30 मध्येही आपण होतो, फक्त 3.5 वेगळे. पण त्या 3.5% आज 5000 वर्ष झाले आपण त्याला क्रॅश करण्याचा प्रयत्न करू राहिलो, परंतु नाही होऊ राहिलो. त्याचा अर्थ काय झाला, आपण निर्धारामध्ये वचनामध्ये कमी पडलो आहोत. जास्त 85% आहोत, पण 85% असून 3.5%ला 3.5% आपल्याला उडून राहिले. एक काळ ऐकला 18 500 आपल्या विराईने 28,000 मारून टाकले आणि म्हणाले तू का बताता है, तेरे जैसे मैंने 56 देते. म्हणजे प्रत्येकाच्या खात्याला 56 येत होते. 28 वजा पुन्हा भागाकार भागीला 500 तर 56 म्हणायचे. आज आपण कुठेतरी निर्धाराला कमी आहोत, कृतीला कमी आहोत. हा काही दोष नाही आपला, ही एक सवय आहे.
पण तथागताने आग्रहाने सांगितलं की आपण आपली सवय कमी करायला पाहिजे, सोडायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि मी जीवन जगलो, करायचं म्हणजे करायचं, करायचं म्हणजे करायचं. आणि आजचा जो योग आहे तो तुम्ही पाहिलेलाच आहे कसा आला. वास्तव पाहता मी माझ्या सुनेला त्रास करणारी समजतो, पण त्रास नाही. तिचं जे प्रेम आहे, त्याचं जे प्रेम आहे, माझ्या परिवाराचं प्रेम आहे, माझ्या सहचारिणीची जे माझं प्रेम आहे, हे 200% आहे. 200% नसतं तर मी जगलोच नसतं. 20%वर म्हणजे 100% कमावणं बरोबर होऊ शकते का? नाही होऊ शकत. पण ज्यांचं 80% माझ्या परिवाराचा आणि माझा 20% असा साथ मिळून आज हे धम्मजीवन मी जगतो. माझं सगळं आटोपलेलं आहे. मी पाहून आलो की तथागत कसं जाता येईल आणि आनंद आहे. म्हणून धम्म जीवनामध्ये जो धम्म धरेल, आत्मसात करेल, तो कधीही दुःखी होणार नाही. एवढी मी ग्वाही देतो आणि इथे थांबतो. मी मीरा हरिकृष्ण, माझ्या वडिलांची पुण्याई म्हणून, माझ्या वडिलांची पुण्याई म्हणून आज मला हरिकृष्ण दादा भेटले. हेच माझा आनंद आहे आणि याच्यातच माझं जीवन सुखी आहे. मला बोलायचं. उमा अभिजात अटवार, हरिकृष्ण अटवार माझे सासरे आहेत आणि ते माझे सासरे नसून माझ्या वडिलांसारखे आहेत आणि त्यांच्याचमुळे सगळं काही आहे आणि ते आमच्या सगळ्यांसाठी खूप काही आहे आणि ते जे आहे म्हणून आम्ही आहोत. म्हणून त्यांचे खूप खूप आभार आणि ते असेच दीर्घायुषी हो आणि सुख समृद्धी आणि म्हणजे चांगले आरोग्य त्यांचे राहो, बस एवढीच प्रार्थना. खूप छान वाटलं, शिस्त खूप छान वाटली. लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जे पण काही म्हणजे हे केलं ते खूप चांगलं होतं, शिस्तबद्ध होतं सगळं. आणि रॅली एक तुम्ही धम्माचा जो विचार आहे तुमचा आणि ते धम्माला जे तुम्ही अनुसरून सगळं करत आहेत त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम केला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार. आणि आमच्या घरी येऊन सगळ्यांनी एवढे सगळ्या चांगल्या म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आले आणि या कार्यक्रमाला एवढा चांगला प्रतिसाद दिला आणि बाबांचा वाढदिवस तुम्ही साजरा केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार. तुझ्या सहभागाबद्दल रॅली तुझा सहभाग कसा राहील? माझा सहभाग ऍक्च्युली मी प्रायव्हेट जॉब मध्ये आहे त्याच्यामुळे मी खूप जास्त बिझी असते आणि संडेला पण मला वेळ नसतो, पण जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करेन. जय भीम. मी अश्विनी कमलेश हटवार, मी हरकिशन हटवारांची लहान सून. हा बंद आहे का? तर मी 2008 मध्ये, आधी तर मला काहीच माहिती नव्हतं कारण मी वारकरीची मुलगी आहे की जे येऊन ते इथेच मला माहित मिळालं धर्माबद्दल वगैरे. माझं लग्न 2007 मध्ये झालं, तेव्हापासूनच मला बाबांचा आशीर्वाद आहे. आणि आज जो प्रोग्राम केला मला आजचा प्रोग्राम खूपच छान वाटला. म्हणजे मी विचार नव्हती करू शकते इतका छान होईल, पण बाबांचा आज बर्थडे खूपच छान केला. धन्यवाद. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव पल्लवी हिवरे. तशी मी आजोबाची नात लागते. तर ज्यावेळेस मी 2006ला 10वीला होते त्यानंतर जेव्हा मी आजोबा मला जेव्हा भेटायला आले फर्स्ट टाइम, आमची भेट कधी झालीच नाही. आजीची नेहमी भेट व्हायची पण आजोबांची भेट होत नव्हती. ती पहिल्यांदा 2006-07ला झालेली भेट आहे माझी. आणि त्यानंतर जे त्यांच्यासोबत त्यांनी जे मला सांगितलं आहे किंवा त्यांनी जे शिकवलं धम्माबद्दल, त्यांनी सर्वात प्रथम मला तर बुद्ध आणि धम्मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी पुस्तक आहे धम्मा आणि बुद्धा, ही पुस्तक दिली. आणि त्यानंतर जो बदल होत गेला आणि त्यांच्या सोबत मी म्हणजे प्रोग्राम जसे आपण छोटे छोटे प्रोग्राम घेत होते त्यावेळेस आजोबा आणि प्रोग्राम करायचे त्यावेळेस जायचे, त्याच्यातून जे मी काय शिकले त्यामुळे आज ते मी उभी आहे. आणि धम्माच्या याच्यामध्ये म्हटलं तर मी थोडंफार माझ्याप्रमाणे जे पालन होते ते मी करते आहे. आणि जर संडेला आम्ही ज्या प्रकारे माझ्या तर्फे होईल जेव्हा जेव्हा जाता येईल तेव्हा आम्ही धम्म रॅलीला जात असतो. तो आणि आजोबा तुम्ही असेच आम्हाला आशीर्वाद द्या आणि तुम्ही निरोगी आणि समृद्ध राहा, बस तेवढंच. रॅली फारच छान आहे. मी दर संडेला चलो बुद्ध की ओर या अभियानात जातच असते
जेव्हा नाही झालं तेव्हाच नाही, पण जात असते मी प्रत्येक संडेला. आणि हा जो कार्यक्रम आहे तो घेता येईल का? तुझ्या घरी घेता येईल का? हो, नक्कीच बघू आपण. जर प्रयोजन करता आलं तर नक्कीच करू या रॅलीचं. दादानी काय सांगितलं की माझं सर्व 80% वाटा यायचा आहे. एकदा काय झालं, नवरा बायको दोघं एकत्र बसली होती. नवरा बायको एकत्र बसल्यानंतर एका परीक्षकाने सांगितलं, बायकोला म्हणाले की तुझे आवडते माणसं किती आहेत पण त्याची नावं बोर्डावर लिही. आणि त्यामुळे तिने आवडते माणसाची नावं लिहिली, सर्वांची नावं लिहिली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे नाव सर्व लिहिले, सर्व तुझे जवळचे बाजूचे नात्यात गोत्या सर्व आवडते, त्यापैकी फक्त 4 माणसाची नावं ठेव, बाकीचे सर्व नावं पुसून टाक. त्यांनी काय केलं की सर्व नावं पुसून टाकले. 4 नावं, आपल्या वडिलाचं, आईचं, आपल्या पतीचं आणि आपल्या मुलाचं. 4 नावं ठेवल्या गेली. त्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही आता असं करा, याच्यातली 2 नावं पुसून टाका म्हणे आणि 2 नाव ठेवा. ती रडायला लागली, काय करावं काही कळेल ना, कारण आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, त्या आई वडिलांना कसं पुसता येईल विचार करायला लागली. मुलाला जन्म दिला, नवरा पण आहे. मग तिने काय केलं की आपला आई आणि वडिलांच्या नावं जी होती बोर्डावर लिहिलेली ती पुसून टाकली. त्यानंतर तिच्याकडे 2च नावं राहिली, नवरा आणि मुलगा. तिला म्हणाला की यापैकी एक नाव पुसायचं आहे, तुला एकच नाव ठेवायचं आहे. ती रडायला लागली, काय करावं काही सुचेना मला, त्यांच्या मुलाला मी जन्म घातलेला आहे, त्या मुला आणि माझा पती आहे. शेवटी त्यांनी मुलाचं नाव पुसून टाकलं आणि कोणाचं नाव ठेवलं, पतीचं नाव. शेवटी त्याला पत्रकाराने विचारलं की बाई असं का केलं तू, की तुझ्या आई वडिलांनी तुला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, एवढा मोठा केला की तुझ्या कुशातून निघालेला बाळ आहे, एवढ्याला तू केलं. ती म्हणाली की माझे आई वडील आता म्हातारे होते, ते म्हातारे असल्यामुळे आज उद्या ते जाणारच आहेत, त्यामुळे त्यांचं नाव आजही कमी केलं तर काय फरक. दुसरा माझा मुलगा आहे, माझा मुलगा आज आपण उद्या जसं लग्न होऊन तू त्याच्या बायकोला घेऊन चालला जाईल तर मग तो तर जाणार असं काही सांगता येणार नाही. मग शेवटी मला साथ देणारा कोण आहे, तो साथ देणारा म्हणजे माझा पती आहे. अशा पतीला साथ देणारी ही पत्नी आणि दादानी त्याची वाहवा केली. म्हणजे घराला घरपण कसं देता येतं, धर्मजीवन कसं जगता येतं असं उदाहरण आपल्याला या दादाच्या कुटुंबातून लक्षात आलं. म्हणजे अशीच कुटुंब निर्माण आपल्याला करते. आमची स्त्री कर्तव्य, आमची आई कर्तव्य, आमची घरातली जी कर्तव्य ज्या भूमिकेत मी आलो ती भूमिका निभावण्याचं काम म्हणजे धम्म करतो असं आपल्याला. आज या ठिकाणी आपले वेगळी लोक आली आहेत, आपण सर्वांनी आपापला परिचय द्यायचा आहे. आता माझा परिचय देतो, माझ्यानंतर कडवे सर येणार आहेत, ते सुद्धा सरांचा परिचय देऊ. सरांबद्दल कोणती, मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. मी दरवर्षी 25 डिसेंबरला ओबीसी लोकांना बुद्धधम्माकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. सध्या मी हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतोय. आणि या मधून एक आपली धम्म आपल्या दारी हा उपक्रम असा आला की मी वकील असल्यामुळे माझ्याकडे काही लोक आपापल्या समस्या घेऊन येतात. तर माझ्याकडे 2-4 घरातल्या महिला आल्या आणि त्यांनी म्हटलं की सर आम्हाला आमचं रजिस्ट्रेशन करून द्या. मग मी त्यांचं रजिस्ट्रेशन करून दिलं. रजिस्ट्रेशन करून गेल्यानंतर त्यांना मी विचारणा केली, या बाई घरी. तर ती मुलगी म्हणाली, ती बाई म्हणाली की सर मी कोराडीला गेली आहे. दुसरी बाईला विचारलं की मी विक्तू बाबाच्या गेली आहे. मग एक बाई कोराडीला गेली, विक्तू बाबाला गेली. मी विचारात पडलो की जी बाबासाहेबांची धम्माला धम्म विहारांमध्ये आपण एक कमिटी निर्माण करतोय, त्याची ते पदाधिकारी आहेत. हे पदाधिकारी जर अशा प्रकारचे जर अंधश्रद्धेत गुंतलेले असतील तर धम्माचं कसं होईल. जे पदाधिकाऱ्यांचीच आयडिया क्लिअर नाही म्हणून याच्या घरी धम्म गेला नाही. म्हणून आमच्या आजूबाजूच्या लोकांना बोलवलं की बाबा आपण काय करावं. म्हणून आमचे अडोशी पडोशी जे सोनटक्के सर आहेत, बाकीचे जे मंडळी आहेत, बायपुरे सर आहेत, कांबळे सर आहेत, एकत्र आले आणि सर्व एकत्र येऊन आपण ठरवलं की आपण प्रत्येकाच्या घरी गेलो पाहिजे. म्हणून त्यातून ही एक उगवलेली अशी जे धम्म आपल्या दारी आपण उपक्रम घेतो, फक्त आपल्या भाऊ बंधूंना आपली ओळखी व्हावी. कोणाच्या कुटुंबात कोणती अडचण येऊ शकते. आता दादा असेल, दादा नवरा बायकोचं पटतच नाहीये, की कोणाला सांगणार, सांगण्यासाठी भाऊ लागेल. त्याची सून त्रास देत असेल किंवा त्याची घरांमध्ये त्याचा आर्थिक अडचण असेल, बिमारी असेल, पैसा नसेल तर आपण त्यांना पैशाची मदत करू शकतो. आपण कुटुंबिक काही अडचणी असेल ते मिटू शकतो. अडोशी पडोशी काही त्रास देत असेल ते मिटू शकतो. म्हणून आपल्याला एकत्र येणं अत्यंत गरजेची आहे. ह्या गरजा आल्यामुळे आता मी वकील असल्यामुळे माझ्याकडे कुटुंबात खूप समस्या येत आहेत. घराघरात समस्या कुणाला सांगावं, राठोड सरांना फोन करावं, काय भाऊ म्हणून निर्माण झाला, बहिणी म्हणून निर्माण झाल्या.
म्हणून हे निवाळा जिवाळा तोपर्यंत काहीच्या कुटुंबात आर्थिक परिस्थिती ठीक नाहीये, अशासाठी भाऊक आपल्या बाजूने डॉक्टर राहतो, इंजिनियर राहतो, वकील राहतो, सर्वच अडोशी पडोशी राहतात, पण तो घरापर्यंत पोहोचत नाही. पण घरापर्यंत जाऊन भावकी निर्माण करणे, भांड्याला घातल्याशिवाय भांड कथीचं पितळीचं करत नाही, माणसासोबत बसल्याशिवाय माणूस कळत नाही, त्या माणसाच्या सानिध्यात राहिल्याशिवाय माणूस हा कसा आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला माणसाचं सानिध्य निर्माण करायचं आहे. म्हणून धम्म रॅलीसाठी 2 तास तुम्ही दिलंच पाहिजे, 2 तास तुम्ही तिथे त्याच्या सामील झालंच पाहिजे. अशा प्रकारे सामील होण्यासाठी आपण दर रविवारी सकाळी 7:30 ते 8:30 किंवा 9 ते 10 पर्यंत आपण कार्यक्रम घेतो.